पवार साहेब जेव्हा हयात होते आणि मी ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो असे आमदार राजूभाई नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी जेव्हापासून या सामाजिक कामात राजकारणात काम करतो तेव्हापासून पाहतो की अजितदादांचं एक स्वप्न होतं, ज्या आपल्या येथील महिला आहेत, आपल्या महाराष्ट्रातील जेवढ्या काही महिला असतील, विधवा असो, त्यांना एक रोजगार देऊन त्यांना एक स्वतःच्या कमाईचं तयार करायचं असं आपल्या सर्वांच्या लाडक्या अजितदादांचं म्हणणं होतं. त्याच पावलावर पाऊल ठेवून आणि आमच्या सर्वांचं नेतृत्व, लाडकं नेतृत्व आमदार राजूभाई नवघरे यांच्या पायावर पाय ठेवून हे काम करण्याचं मी ठरवलं होतं की येथील कुरुंदा परिसरातील दाबडी असो, कानोसा असो, बिनसिलबुवाची पारडी असो, कोठारी असो, कोठारवाडी असो आणि कुरुंदवाडी असो, या परिसरातील ज्या काही माझ्या विधवा महिला भगिनी आहेत त्यांना काही ना काही पद्धतीने रोजगार उपलब्ध करून द्यायचं माझं ध्येय होतं आणि त्या पद्धतीने मी इथे 100 शिलाई मशीनचं आज वाटप केलेलं आहे. त्याचबरोबर कुरुंदा आणि कुरुंदा परिसरातील लोकांच्या सेवेसाठी, लोकांना जेव्हा ऍक्सिडेंट व्हायचा तर अँब्युलन्सची सुविधा इथे उपलब्ध नव्हती. मोठ्या प्रमाणात या गावाचा जो व्यापार आहे हा खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण येथील लोकसंख्येनुसार इथे अँब्युलन्सची अतिशय गरज होती. त्या निमित्तानं आमदार साहेबांच्या माध्यमातून आमदार साहेब जसं काम करतात त्या पद्धतीनं मला काम करण्याची आवड आहे, कारण मी त्यांना गुरु मानतो. त्याच उद्देशानं इथं मी अँब्युलन्सचं आज लोकार्पण केलं. त्याचबरोबर आपल्या समाजातील घटकातील ज्या आरोग्य सेविका आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि ज्या सफाई कामगार आहेत, ते रोज आपल्या दैनंदिन जीवनात आपल्यासाठी काम करतात, लोकांसाठी काम करतात. त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य बनतं. त्या पद्धतीने मी आज त्यांचा सन्मान केलेला आहे.